मित्रांनो, इंग्लिश आणि हिंदी पॉडकास्ट रेकॉर्ड केल्यानंतर आज मी घेऊन आलो आहोत मराठी पॉडकास्ट. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहे अनुष्का पिंपुटकर, जी आहे मराठी टेलिव्हिजन आणि फिल्मची खूप प्रसिद्ध ॲक्ट्रेस. आम्ही त्यांच्या जुन्या प्रोजेक्ट्सबद्दल, त्यांच्या करिअरबद्दल, त्यांच्या लाईफबद्दल गप्पा मारल्या आहेत आणि त्यांच्याशी याबद्दल फार काही प्रश्नसुद्धा विचारले आहेत. आणि मित्रांनो, त्यांचा नवीन चित्रपट अल्ल्याड पल्ल्याड जवळच्या चित्रपटगृहात आलेला आहे, तर नक्कीच जाऊन पाहून या. पण तोवर बोलूयात आपण अनुष्का पिंपुटकरला पॉडकास्ट विथ कुणालच्या या मराठी सेगमेंटमध्ये. बघा आणि आनंद घ्या. लव्ह यू गाईज. अनुष्का पिंपुटकर इज इन द हाऊस बेबी. कसं वाटतंय तुला यार? खूप मस्त. ऍक्च्युली आपण आय गेस पहिल्यांदा भेटतोय. कॉलेजमध्ये आपण सोबत होतो, तेव्हाही आपण एकदाही भेटलो नाही आहोत. आणि आता दिस इज द फर्स्ट टाइम आफ्टर 4 years, राईट? लिटरली 4 वर्ष झाली आहे. 4 वर्ष झाली आहेत. 2020 मध्ये आपण एकाच बॅचला होतो आणि त्यानंतर 4 वर्षांनी आपण भेटतोय. तुला माहितीये ना, मी तसं आपली ओळख झालेली. हो, कशी झाली बरं? आय गेस ग्रुप चॅट मध्ये का झालं असं होतं. मी इयरडाऊन झालेलो. ओके ओके ओके. आणि मग तू somehow you guys joined me. I was a repeater. ओके. Not exactly a repeater, बस माझे काहीचे सब्जेक्ट्स होते. बट आणि मग त्या दिवशी मी तुला नंतर जस्ट ओळख करण्यासाठी आय ऑब्झर्व्ड मुलं तशी आहेत. ओके. मुलं म्हणलं जी आहेत पुण्यातली, टिपिकल पुण्यातली पोरं. टिपिकल मुलं. सो आय वॉज ठीक आहे. अँड आय वॉन्टेड समवन, अ गर्ल ज्याच्यावरती थोडं भरोसा ठेवू शकतो की बाबा मला मदत कर. कारण कॉलेज टाइम होतो आणि माझा अभ्यासाची बंबू लागलेली. तर म्हणलं जाऊ दे, तर हिला करू. डूड, द मेसेज आय सेंट यू, आय डोंट नो ते कुठनं लीच झालं, काय झालं, ग्रुपवरती यायला लागलं. व्हॉट? काय मेसेज पाठवलेलास? अरे काही नाही, मेसेज काय आलं ते नाही लीच झालं. इट्स लाईक मुलं बोलायला लागली की आमच्या वर्गातल्या मुलींना मेसेज करतोय. मी मुलींना मेसेज नाही करत आहे, मी हिला करतोय. तर ते खूप झालं नंतर, पण नंतर खूप सॉर्ट झालं. ते ऑल बिकेम माय फ्रेंड्स. आणि मी माझी टीवाय पण त्यांच्याच आन्सर्समुळे क्लिअर केलेले. सो आय नो. बट यार, पण एक गोष्ट खूप चांगली वाटली मला, की आपला जो आधीचा शूट प्लॅन झालेला, जिकडे तू मला बोलली होतीस, मे बी इट वॉज 4 years ago itself. 4 years ago? लॉकडाऊन नंतर आय गेस. या लॉकडाऊन नंतर आय गेस 2022 मध्ये. या माझा पहिला शो संपल्यानंतर होतं बहुतेक ते. तर तू मला बोललेली सेटवरती यायला. मी ह्याला जेव्हा बोललो ना वरदला, वी बोथ वर क्रेझी. आम्ही वेळ झालो की चायला सेटवरती, पण ते नाही झालं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बट बिकॉज ऑब्व्हियसली सेटवर कॉन्स्टंटली सीन साठी पळायचं असतं आणि वेळच नसतं मिळाला अशा गप्पा मारायला. मलाही ते कुठे ना कुठेतरी येत होतं बॅक ऑफ द माइंड की अरे सेटवरती पॉसिबल होणार आहे, नाही होणार आहे. आय वॉज लाईक नाही होणार आहे पॉसिबल. आणि मुंबई, कन्सिडरिंग मुंबई, तेव्हा आम्हाला शक्य नव्हतं ऍक्च्युली मुंबईला येणं. बट आता आय एम व्हेरी हॅपी यार, सिरियसली. की अल्ल्याड पल्ल्याड पण चांगली सुरू आहे, कमाल सुरू आहे. टचवूड दोन्हीकडे. सो आता मला आय रिअली वॉन्ट टू नो, कारण की मला फक्त तुझं आई माझं तवच माहिती आहे. आपण खूप आधी कॉलेजमध्ये असताना आय जस्ट यू लिटरली टोल्ड मी की तू मॉडेलिंग करतेस. माझं रिॲक्शन, तू मॉडेलिंग करते. दिस वॉज ऍक्च्युली माय रिॲक्शन, बिकॉज आय नेव्हर हॅड अ फ्रेंड हू वॉज अ मॉडेल. सो तुझं सुरुवात कशी झाली, तू कसं याच्यात आलीस? सुरुवात ऍक्च्युली आयडिया मला लहानपणापासूनच होती की मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे. काय करायचं आहे काही माहीत नव्हतं. का? कारण की माझ्या बाबांबरोबर मी सेटवर जायचे. ही इज अन EP. आमचं प्रोडक्शन हाऊस आहे. सो ही इज अन EP. EP मीन्स एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. सो मोस्टली बॉलिवूड आणि साऊथ ह्या साईडचे आहेत ते. सो मी बऱ्याचदा सेट्सवर वगैरे जायचे त्यांच्यासोबत. आणि तिथे जाऊन ना मला ते खूप आवडायला लागलं. लाईक कॅमेरा आणि मोठे मोठे ॲक्टर्स आहेत. देन आय रिमेंबर की एकदा मी कमांडोच्या सेटवर गेले होते. सो तिथे मी फुल ते असं एकदम मोठा ह्यूज बंगलो, कारण हिंदीच्या सेट्स कमाल. सो यू मस्ट हॅव सीन विद्युत जामवाल.
येस येस. खूप लहान होते रे तेव्हा. आय वॉज आय गेस इन 9th का 10th अशी. मी खूप लहान होते त्यावेळेला. सो मला ते आता नीट आठवत नाही मी कोणाकोणाला भेटले. सो तिथे ना मी एका फॅशन डिझायनरला बघितलं. सो आय वॉन्टेड टू डू फॅशन डिझायनिंग बिकॉज आय डोंट नो इफ आय एम अ गुड ॲक्टर ऑर नॉट बॅक दॅन. सो मग मला फॅशन डिझायनिंग करायचं होतं. सो मग मी 10th नंतर फॅशन डिझायनिंग केलं 1 वर्ष. हो मी केलंय. येस मी फॅशन डिझायनिंग केलं. त्यानंतर मी फोटोग्राफी केलं. सो आय डिडंट डू अ प्रॉपर कोर्स वगैरे बट मी करायचे असं छोटं मोठं केलं होतं मी. त्यानंतर मग मी मॉडेलिंग तर करतच होते. सो शोज वगैरे चालू होते. तर त्या शोमधनं मला असतात ना ते मीम व्हिडिओज टाईप असतात युट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओज. सो मी त्याच्यामध्ये 2 केले आणि त्यानंतर मला ना कॅमेरा आवडायला लागला की अरे हे मस्त वाटतंय ह्या अँगलने घेताय तिकडनं असं आय यूज्ड टू लाईक इट. आणि मग हळूहळू मग मी ऑडिशन्स द्यायला चालू केल्या आणि मग ऑब्व्हियसली काही फेक ऑडिशन्सही होत्या. सो तिथे असं खूप म्हणजे ते तर फार झालं. एक्झॅक्टली. ते कोणासोबत नाही झालंय असं बघ ना की कितीतरी लोक असे म्हणतात की तुम्ही आम्हाला पे करा आम्ही तुम्हाला कास्ट करतो. तेही झालंय. किंवा असं 500-200 माणसांना बोलवून ठेवतात आणि तिकडे असेच थांबायला लावतात, ऑडिशन्स घेतात आणि त्या फिल्मचं आत्तापर्यंत काही घडलेलं मला आठवत नाही. म्हणजे ॲब्सोल्युटली काहीच नाही. कुठे ते नावही नाही आलं नंतर किंवा काहीच नाही घडलंय. सो अशा रीत्या स्ट्रगल तर होताच. आणि लकीली मला माझा पहिला ब्रेक मिळाला आई मायेचं कवच थ्रू. कमाल ब्रेक. येस सुहानी. आणि प्रोडक्शन हाऊस सुद्धा मोठं, चॅनल सुद्धा मोठं आणि द कास्ट वॉज ऑल्सो अमेझिंग. इतके म्हणजे भार्गवी चिरमुले होते. तू एवढी चांगली अटेंड केलेलीस ना ती मला तुझ्यावर राग यायला लागलेला. मला लिटरली लोक असं भेटून नको त्रास देऊस. मला असं होतं आईचं याच्यातून मी पळून वगैरे गेले होते. मी ड्रग्स घेत होते. मी काय काय केलंय त्या याच्यामध्ये माय गॉड. आणि त्यातून डबल रोलही होता माझा. सो मला व्हरायटी तर एवढी करायला मिळाली. निगेटिव्ह पॉझिटिव्ह नशेडी म्हणून. तुझा बॉयफ्रेंड तुला युज करतोय तुला कळत नाही. मेसेज केला होता लिटरली मेसेज केलेला मी तुला. यार तू का अशी वाटतेस थोडं डोकं लाव. एवढी मंद मुलगी असतात का कुठली. म्हणजे मला 2-3 वेळा तर असं झालंय मी अशी चालली आहे रस्त्याने बायका माझ्या इथे आल्या आणि म्हणल्या अगं आईचं ऐक. म्हणलं 1 मिनिट काय. मी घाबरले. ते क्लिक व्हायलाच मला वेळ लागला की काय म्हणतात. अच्छा हो मी ऐकते माझं आईचं. ऍक्च्युली मी नाही ऐकत पण तरी बट ह्या अशा बऱ्याचशा प्रतिक्रिया मला मिळाल्या होत्या फर्स्ट शो नंतर सुद्धा. तुझं म्हणजे जेव्हा तुला आई माईचं कवचमध्ये जेव्हा तुला कळलं की तुला शो मिळालाय तुझं रिॲक्शन म्हणजे डोक्यात काय आलेली ती पहिली गोष्ट की. ओके सो दॅट्स अ ह्यूज स्टोरी जी मी शॉर्टमध्ये सांगणार आहे. आधी मी वेगळ्या शोसाठी ऑडिशन देत होते. कोठाऱ्यांचीच आहे. वेगळा शो होता. आता ती संपली. तर त्याच्या शोसाठी मी 5-6 वेळा मुंबईला जाऊन लुक टेस्ट केल्या आहेत. ऑलमोस्ट डन होतं पण कुठून तरी असं झालं की नाही नोन फेस पाहिजे आणि आय वॉज अ बिगिनर. सो त्यांच्या जिथल्या ज्या हेड होत्या तर त्यांनी मला ऑलरेडी बघून ठेवलं होतं. सो शी इज लाईक इसको इसमें डालो ये परफेक्ट जाएगी क्योंकि इसका कॅरेक्टर मॉडर्न आहे. तर माझी जस्ट रात्री मला मॅमनी सांगितलं की ही ऑडिशन आहे करून पाठव. सो मी 11-12 वाजता ती ऑडिशन बनवली त्यांना पाठवून दिली लगेच. आणि मला फोन आला ऐक तुला उद्या मुंबईला यायचं आहे आपण लुक टेस्ट करतोय. लुक टेस्ट ॲज इन फक्त फोटोशूट करतोय. तुझं झालेलं आहे फायनल. आपण ह्या बजेटला आपण फायनल करतोय आणि 5 दिवसांनंतर प्रोमो शूट आहे आणि आपला शो स्टार्ट होणार आहे. लाईक हे रेजिस्टर होण्यासाठीच मला एवढा वेळ लागला कारण आधी सकाळी मला नाही ऐकायला आलं आहे त्या शोसाठी आधीच्या आणि रात्री माझं दुसऱ्या शोसाठी कास्टिंग झालं. आणि आय एम लाईक ओके. मी आईला फोन केला म्हणलं ज्या घाई गडबडीत मी पॅकिंग केली आणि मी मुंबईला गेले. सो इट वॉज लाईक खूप हेक्टिक होतं आणि नंतर झालं लकीली ते सगळं सॉर्ट चरित्र ते झालं. त्यानंतर तू अजूनही जायची सिरियल त्याच्या आधी केली असशील किंवा नंतर आय डोंट नो. नाही त्याच्यानंतर केली. ती सिरियल आधीपासून चालू होती रंग माझा वेगळा. हा तुला तसं कळलं त्याच्याबद्दल बोलणार होतो. तर तू
2 शो केलेत मी. सांग, सांग. तर तो तसा मिळाला म्हणजे तुला? तो पण ह्याच्याच थ्रू मिळाला होता की नाही, त्याचं ॲक्च्युली मला सुरू होण्याच्या 3 महिन्यापूर्वी मी त्याची ऑडिशन दिली होती. तर त्यांना काहीतरी लीप घ्यायचा होता. तर आणि त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की आता खूप दिवस झालेत, काही घडत नाही आहे, तर मे बी नाही होत असेल ते. सो आफ्टर 3 मंथ्स मला परत कॉल आला की असं असं लुक टेस्ट आहे, तर तू येऊ शकतेस का? म्हणलं ओके. सो मी पुण्याला होते, मी लगेच मुंबईला गेले, लुक टेस्ट दिली आणि झालं. अशा रीत्या ते मिळून गेला मला दोन्ही. सही आहे यार. म्हणजे मी ऍक्च्युली ती सिरियल बघितली नाहीये, बिकॉज मला माहिती नव्हतं त्याबद्दल. माझ्या आजी आजोबांना माहिती असेल. मला तुझं हे माहिती होतं की आई माईचं तवच होतं, बिकॉज आय वॉज फॉलोइंग यू ॲट दॅट टाइम. आणि मग ते इन्स्टावरती तू टाकलेलंस. नंतर नव्हतं फॉलो करत तुम्हाला? करतोय तो भाई, ओरडू नको. तर करतोय तुला फॉलो. तू मला करतेस ती मोठी गोष्ट आहे. प्लीज. नाहीतर मी रोज ऍक्च्युली चेक करतोय, करते ना फॉलो. आणि मस्करी करते, तू नाही करणार अनफॉलो, माहिती मला. पण रन्नबासा वेताळमध्ये काय काम होतं तुझं एक्झॅक्टली? लाईक मी ती बघितली नाही. होती काय ती सिरियल? म्हणजे बेसिकली ती 3.5 का 4 वर्ष चाललेली सिरियल आहे. नंबर 1 शो ऑन स्टार प्रवाह. थँक्यू. आणि जेव्हा आमचं कास्टिंग झालं, सो लीप होणार होता 14 वर्षांनंतर. तर त्यावेळेला मी, तनिष्का म्हणजे अनुष्का तनिष्का, आम्ही ट्विन्स आहोत त्या तनिष्का. माहितीये मला. तनिष्का विषय केवढे रील्स टाकतेस तिच्यासोबत. टाकायचंय. आता कुठे भेटतो आम्ही? यार कुठे गेली ती? हो, आता कधीतरी भेटणं होतं, कारण ती तिच्या कामात, मी माझ्या कामात. नाही, बरोबर आहे, डिफिकल्ट जात असेल. आणि मेघन. सो आमच्या तिघांचं कास्टिंग झालं आणि तेव्हापासून शो सुरू झाला. सो जे लहान होते ते मोठे झाले आणि जे मोठे होते ते थोडेसे ओल्ड झाले. जे दिसत नव्हते सगळे इतके सुंदर दिसत होते. म्हणजे एस्पेशली आय लाईक टू प्रेज हर्षदा ताई, कारण की ती एव्हरग्रीन आहे रे, ती खूप सुंदर आहे. सो अशा रीत्या आमचं ते सगळं झालं. आणि मग आताच सप्टेंबरमध्ये तो शो बंद झाला. या 2024 मध्ये? येस, आत्ता बंद झाला तो सुरू होता आत्तापर्यंत. येस, पण 2023 मध्ये अजून आल्या नाही. सप्टेंबर 3 मध्ये. मी सध्या लॉस्ट आहे, समजतंय का तुला? 2023 सप्टेंबरमध्ये संपला. तुझं म्हणजे मला एक सांग, दरबारीमध्ये होतीस तू, तेव्हा मॉडेलिंग मध्ये केलं तर सुरू करत होतीस, राईट? तू मॅनेज कसं करायचीस अभ्यास आणि हे एक्झाम्स अँड ऑल? Because knowing Rathod sir, he was very difficult to convince. No. Rathod sir and Sumit sir was very sweet towards Actually, me. आहेत ते मला मारतील यार. मारा. नाही, त्यांनी मला कायम एक्सक्यूज केलंय, बिकॉज दे बोथ न्यू की माझं कॉन्स्टंटली काही ना काहीतरी चालू होतं. त्यावेळेस ऑलमोस्ट रोज माझे शूट्स असायचे, लाईक फोटोशूट म्हणा किंवा शोज म्हणा, ॲड्स म्हणा, काही ना काहीतरी दररोज चालू असायचं. काही नसलं की मी कॉलेजला यायचे आणि आय वॉज अप टू डेट. असं एकदाही झालं नाही की असाइनमेंटच लेट सबमिट केली आहे किंवा असं काही नाही. मी अवेलेबल नसेल, मी माझी बुक आसाकडे तरी पाठवणार, आसावरीकडे किंवा प्रणयकडे, कोणाकडे तरी पाठवणार. सो इट वॉज लाईक दॅट. आसावरी मला असं बोलली तर मला आठवलं नाही. आसावरी बोलली आसावरी. मला आता इतकं वर्ष मी तिला असाच बोलते ना, सो ते असाच झालंय. यार मी आय डोंट नो, म्हणजे खूप असं मस्त वाटतंय आज सिरियसली. पण मला एक सांग की तुझं आत्ता जे सुरू आहे आत्ता फिल्म्स अँड ऑल, तुझं फ्युचर प्रोजेक्ट्स काय आहेत? तुला काय करायचे फ्युचरमध्ये आता? फ्युचरमध्ये ॲक्च्युली ह्या आधी मी एक फिल्म शूट केली होती, ॲडव्होकेट यशवंत जमादार. त्याच्यामध्ये सुद्धा मकरंद देशपांडेचं. येस, सो दिस वॉज माय सेकंड फिल्म विथ हिम. तर आता ती रिलीज होईल लवकरच. अजून त्याची डेट वगैरे यायची येणार आहे? हो, ती अजून यायची आहे. शूट आधी झाली होती. फर्स्ट डे. ओके, ग्रेट. आता पण आल्याड पल्याडला तू फर्स्ट डे गेला? नाही, मी ऍक्च्युली फर्स्ट डे आय थिंक 8 वाजता गेलो, कारण की शोज नव्हते माझ्याकडे. मी काय करू? मी विचार केला मी लवकर फक्त 8 वाजताचा शो आहे. तरी हाऊसफुल वाचलो बाबा. 8 वाजताचा मिळाला मला. नाही, तो ऑलमोस्ट हाऊसफुल होता. तो लिटरली ऑलमोस्ट हाऊसफुल होता. म्हणजे पुढचे सीट्सच नव्हते त्या मूवीला तुझ्या. आय नो. म्हणजे आता मी आय गेस कालच मी सीझन्स मॉलमध्ये गेले होते, तर तिथे आम्हाला बसायला एकही जागा मिळाली नाही. आम्ही लिटरली उभं राहून पिक्चर बघितलेला आहे. असं बऱ्याच ठिकाणी होतं, कारण की ना
लोक एवढं प्रेम करतायत. म्हणजे मला खरंच हे सांगायला आवडेल की हॉरर फिल्म आहे तरी सुद्धा देवाचे आशीर्वाद, सगळ्या ऑडियन्सचे आशीर्वाद जे आहेत ना आमच्या फिल्मवर, ते खरंच फिल्मला कुठच्या कुठे घेऊन जाणार आहे. म्हणजे सुपरहिट करणार आहे असं मला वाटतंय. तू केवढी एक्सायटेड दिसते हो यार, पल्लड मी बद्दल खूप जास्त बोलायला. excited इट इज अ आहे. गुड थिंग. आपण येऊ त्याच्यावरती. ऍक्च्युली द रिझन आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट नाव इज Yeah. बिकॉज मला त्याला एक सेपरेट सेगमेंटच द्यायचं आहे. कर. तर मला हे विचारायचं आहे की तुझं आता बघायला गेलं तर युअर डॅड इज अन सी दिस इज अ व्हेरी नॉर्मल क्वेश्चन. मला नंतर मारू नव्हतोस त्यासाठी नाही मारणार नाही. की युअर डॅड इज अन एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. सो समवेअर यू वर कनेक्टेड टू दिस फिल्म अँड टेलिव्हिजन इंडस्ट्री अँड मीडिया इंडस्ट्री इन शॉर्ट. आउटसाइडरला किती डिफिकल्ट आहे आता यु नो. इवन आय एम अन आउटसाइडर. तसं काय पण नाही हे बघ, मी आत्तापर्यंत माझ्या बाबांनी मला कुठे हे म्हणतात, काय म्हणतात त्याला, वशिला लावलेला नाहीये. म्हणजे यार, वशिला तुझी as खूप in- शुद्ध मराठी हो, आहे माझं यार. खूप शुद्ध मराठी आहे. मला मला ये- सगळे बोलतात. मला काही भाषा शब्द म्हणजे- माहिती आहेत, पूर्ण नाही आहेत मला. म्हणजे त्यांच्या हेल्पनी मला आतापर्यंत कुठलंही काम मी बापरे, घेतलेलं वशीचा नाही. अर्थ हेल्प असतं. वशिला ॲज इन हिला काम द्या ना टाईप. बापरे, शिकायला पाहिजे मला. येस, मी आतापर्यंत त्यांच्या थ्रू एकही काम केलेलं नाहीये. जे काय आहे मी त्यांना नंतर सांगते की माझं इकडे कास्टिंग झालंय किंवा मी ह्या ऑडिशनला गेले होते, मला या लुक टेस्टला बोलवलंय. अरे बाप. त्यांच्या रेफरन्सनी आतापर्यंत कुठेच नाही गेले. बाई, that's सो इवन impressive. आय एम अन आउटसायडर अँड नॉलेज आहे ऑब्व्हियसली, प्रोडक्शनची आहे आणि डिरेक्शनची तर आहेच. बिकॉज ऑब्व्हियसली 8-2-75ला मी आधी प्रोडक्शनमध्ये होते आणि छोटासा रोल केला. 8-2-75 मी रिसर्च सकाळी रिसर्च करतो तुझ्याबद्दल. मी बघते तुम्हाला दिसतच नव्हती कुठेही. तर ते काय एक्झॅक्टली 8-2-75 ही आत्ता येऊन गेली होती फिल्म. तर इट्स बेसिकली ऑर्गन डोनेशनवरची फिल्म आहे. तर हां, खूप म्हणजे 8 ऑर्गन्स, 2 डोळे आणि 75 बॉडी टिश्यूज. सर असं ते आहे. 8-2-75. आय लव्ह वॉचिंग सर्च बिकॉज यु नो Yes. क्राईम आहे सगळं. इट्स नॉट क्राईम बेस्ड. काय नाही ऍक्च्युली हा बरोबर. ऑर्गन डोनेशन इज नॉट क्राईम. म्हणजे काय लॉजिक काय होतं तुझं मला जरा सांग. अरे नाही, मी कन्फ्युज झालो. ऑर्गन डोनेशन आहे रे, काढलं नाहीये. मी कन्फ्युज झालो. ऑर्गन डोनेशन आणि ऑर्गन स्मगलिंग मध्ये कन्फ्युज झालेलो अरे मी. बापरे. मी कन्फ्युज झालो. ओके. सो बेसिकली आमचंच प्रोडक्शन हाऊस आहे, उदाहरणार्थ निर्मित. सो त्यांचंच आहे आणि बाबा सुद्धा होते त्यातच. सो मी प्रोडक्शनमध्ये सुद्धा होते आणि मी छोटासा रोलही केला होता. सो मला तिकडनं एक अंदाज आला प्रोडक्शन साईडचा, डिरेक्शन साईडचा. सो तिथनं मला थोडंसं नॉलेज मिळत गेलं की असं असतं, असं वागायचं असतं, हे असं म्हणजे कॅमेरा अँगल्सबद्दल कळलं, लाईट कसा घ्यायचा ते कळलं, स्पॉट आपल्या मार्कवर येऊन कसं उभं राहायचं हेही कळलं त्यावेळेला. सो इट वॉजंट दॅट डिफिकल्ट फॉर मी फॉर माय फर्स्ट शो. आणि यापुढेही म्हणजे तसं झालं. आणि इवन आउटसायडर्सचं म्हणायला गेलास तर फसवणूक तर होतेच, कुठे नाही होत. आय मीन नॉट ओनली फसवणूक, खूप गोष्टी होतात. पण आपल्याला तेवढी नॉलेज असायला पाहिजे स्वतःबद्दल आणि कॉन्फिडन्स असायला पाहिजे स्वतःबद्दल की आपण कशारित्या पुढे जायचंय. की आता सपोज ते म्हणतायत, म्हणजे आता माझाच एक्झाम्पल देते, त्यांनी मला म्हणलं होतं एवढे पैसे दे, आम्ही तुला हिरोईन बनवतो. का? माझ्या पिक्चरसाठी मला कास्ट करण्यासाठी तुम्हाला मी पैसे का देऊ? बरोबर. माझा टॅलेंट नाहीये का? हे मेन आहे. आपण आपल्या टॅलेंटला ओळखून जर का गोष्टी करत गेलो ना तर आपण बऱ्याच पुढे जाऊ असं मला वाटतं. यु नो आपलं हे जे फसवणूकची गोष्ट आहे ना, सगळीकडेच आहे ॲक्च्युली. कुठे नाही आहे. इथल्या म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतल्या गोष्टी बाहेर येतात, इतर गोष्टी बाहेर येत नाहीत. हाच फरक आहे. यार तुला मला विचारायचं, नाव दॅट यू आर एस्टॅब्लिश्ड ॲज अन ॲक्टर. सी मकरंद देशपांडे सरांसोबत काम केलं आहे, गौरव मोरे सोबत. इट्स नॉट अ जोक. फॉर दॅट मॅटर सक्षम कुलकर्णी ऑल्सो. तर तुला ह्यांच्यासोबत जेव्हा तू काम केलंस वगैरे, तुला शिकायला हे बघ द थिंग इज वाय एम आस्किंग इज बिकॉज ती काही ना काहीतरी शिकायला मिळतं. फॉर मी ऑल्सो ॲज अ पॉडकास्टर मला माझ्या गेस्टकडनं काही ना काहीतरी शिकायला मिळतं. तर तुला काय मिळालं, म्हणजे काय कसं होतं तुझा एक्सपिरियन्स त्यांच्यासोबत काम करायला? मला खूप मजा आली खरं तर. कारण आम्ही 20 दिवसात अख्खी फिल्म कंप्लीट केली. त्यातले 18 दिवस माझे होते.
तर मी गेल्यानंतरच मकरंद सरांसोबत तर ऑलरेडी बॉन्डिंग झालंच होतं चांगलं. तर तिथे जाऊन तो एक कम्फर्ट लेवल होता, की कुठे काही चेंज करायचं असेल डायलॉगमध्ये तर सर सांगायचे, की हा डायलॉग असा आहे ना तर असा घेऊन बघ. हे असं आहे तर असं करून ही इज अन एक्सपिरियन्स मॅन. येस. आणि इट टर्न आउट रिअली वेल. आणि म्हणून आय एम रिअली थँकफुल टू हिम, कारण की आत्तापर्यंत माझे जे सीन्स झालेत ना ते खरंच खूप चांगले झालेत. आणि आमची बॉन्डिंग तेवढी चांगली होती, आमची केमिस्ट्री तेवढी चांगली झाली होती की गिव्ह अँड टेक व्हायचं आमच्यात. कारण बऱ्याचदा काय होतं की जर का को ॲक्टर्समध्ये गिव्ह अँड टेक नसेल ना तर मग तो सीन तेवढा खुलून येत नाही. इथे आमचं फ्रेंडशिप होती, आमचा ग्रुप चांगला बनला होता. सो ती गिव्ह अँड टेक आणि ऑन द पॉइंट ॲक्टिंग म्हणायला गेलं तर ते खूप चांगली निघून आली सगळ्यांचीच. आणि इवन आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांनी सुद्धा ॲक्ट केलंय. चेलुशाचा जे रोल करतात ते आमचे डिरेक्टर आहेत. येस. सो त्यांनी ॲक्टिंगही केली आणि इतकं सुंदर डिरेक्शनही केलंय. ते संदीप पाठक सर नाही, चेलुशा. दिल्या इज संदीप पाठक. अच्छा. आणि चेलुशा जे असत ना ते वाले. मी विंक नाही केलंय, ते असं करून दाखवलंय. मला हे विचारायचंय की तुझं आता तुला तसं वाटतं तू कधी एक्सपेक्ट केलेलंस की यू विल रीच समवेअर लाईक दिस अजून मला खूप पुढे जायचंय रे. दॅट आय नो. तरी सो विचारते. हे माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे बिकॉज ऑब्व्हियसली एक एक पल्ला मी असं वरती जाते. आधी मॉडेलिंग होतं, त्यानंतर यूट्यूब शॉर्ट फिल्म्स, त्याच्यानंतर पहिला शो, मग पहिला नंबरचा शो लाईक चॅनल, सगळ्या चॅनल्सवरचा नंबर 1 शो. त्यानंतर जी फिल्म मी आत्ता करते जी रोज हाऊसफुल जाते सगळ्या थिएटर्समध्ये. सो हे माझ्यासाठी एक लकच आहे. आणि आय रिअली लाईक टू टेल यू की रंग माझा संपल्यानंतर मी आईला सांगितलं होतं की मला ना हॉरर फिल्म करायची आहे. मी 6 महिन्यापूर्वी आईला सांगितलं होतं मला हॉरर फिल्म करायची आहे. आणि आय डोंट नो हाव इट हॅपन्ड, कारण ना सबकॉन्शियस माइंडमध्ये मी रोज हॉरर फिल्म बघते, मला खूप आवडतात. आणि आवडतात ना, सुपर. आता इट्स लाईक हॉरर असू दे, येस. या मूवीमध्ये हॉरर त्यांनी दाखवलं नाही. हां, स्टिल इट वॉज गिव्हन दोज चिल्स अँड एव्हरीथिंग. एक्झॅक्टली, बिकॉज ऑफ द BGM. हा ना, एकतर BGM. आणि नाही तुझ्याशी तो खूप बोलायचं यार, सिरियसली. नाही तू कंटिन्यू तर मग आपण बोलू. ठीक आहे. हां, सो मी आईला सांगितलं होतं की मला हॉरर फिल्म करायची आहे. आणि 6 महिन्यानंतर मला मिळाली ती फिल्म. सो आय लाईक मॅनिफेस्टेड इट. आणि मला हे खूप आहे. मी रंग माझा वेगळा सुद्धा मॅनिफेस्ट केलं होतं. आमच्यासाठी पण काहीतरी मॅनिफेस्ट. नक्कीच करेन मी, पण ना ते बोलून नाही दाखवायचं. नाही ऍक्च्युली हो. तेव्हा आपण ते बोलतो तेव्हा ते जिंक्स होतं आणि मग ते नाही होत, असं मी बऱ्याचदा ऑब्झर्व केलं. आपलं जेव्हा टाइम बदलला मला सेकंड भीती वाटली. मी याबद्दल काय बोलणार नाही बिकॉज आय डोंट वॉन्ट टू लूज दिस एपिसोड. एक्झॅक्टली. कारण काय होतं, कुछ तो होत आहे आणि ती गोष्ट नाही होत, आणि जी व्हायची ना ती त्याच वेळेला होते. हे मी बऱ्याचदा ऑब्झर्व माझ्यासोबत झालेलं आहे. मी तुला नंतर सांगतो काय. कारण मला पण हे असं खूपदा मी एक्सपिरियन्स केलं आहे. सो आता माझा फार विश्वास बसायला लागला यावर की ओके, मॅनिफेस्टेशन हे खरं असतं. बिकॉज ऑब्व्हियसली आय हॅव एक्सपिरियन्स इट ट्वाईस. सो या, इट्स लाईक कीप इट प्रायव्हेट अंटिल इट्स ऑफिशियल. एक्झॅक्टली. तू कोकणातली आहेस राईट? हो. नाव यू कॅन आस्क मी. मला कुठून कळलं? माझ्या इंटरव्ह्यूज मधनं कळत असेल. सी यार, ॲज अ पॉडकास्टर आय हॅव टू कीप रिसर्चिंग अँड लॉट. तर तो जो होता तो खूप चांगला होता, कारण तुम्ही तिघही होता तिकडे. तू सक्षम आणि भाग्यम, तुम्ही तिघही होता. आणि इट वॉज व्हेरी गुड. चांगलं फनी होतं, चांगलं होतं. त्याच्यात तू बोलली तू कोकणातली आहेस अँड ऑल, यु नो, की तुला आवडत नाही बेसिकली तिकडे जायला. आवडत नाही, मला भीती वाटते. कारण माझ्या बाबांनी मला एवढं घाबरवून ठेवलं ना की रात्री वडाच्या झाडावर जखीण असते का हडळ असते, आणि काय काय किस्से सांगितले की एकदा म्हणजे आमचं एक रूम आहे तर तिकडे माझी आजीची का आजोबांची बहीण तिथे होती, आणि तिने असं मागे बघितलं आणि तिला तिकडे पांढऱ्या साडीतली बाई दिसली. म्हणजे हे सांगितलं तर कसं काय इच्छा होईल जायची. अशा बऱ्याच त्यांनी मला घाबरवून ठेवलंय. पण सकाळी जायला मला खूप आवडतं. बिकॉज आमची बाग इतकी सुंदर आहे आणि इतकी मोठी आहे. तिथे आंबे आहेत, फणस आहे, काजू आहे. कोकण मला याच्या दृष्टीमुळे आवडतं
इट्स बिकॉज ऑफ द बीचेस आणि तिथलं सी फूड यार. मी गेलोय कोकणात सी फूड नाही पण तू व्हेजिटेरियन आहे नाही, मी फक्त चिकन खाते, मी सी फूड नाही खात. का? माहित नाही मला, ते कधी त्याचा स्मेलच आवडला नाही. आय डोंट नो. तू माझ्या भावासारखीच मग तू त्यालाही नाही आवडत. आय लव्ह दॅट. हा का? आय कांट लाईक. बापरे नाही. मी एकदा ट्राय केलं होतं, नाही वाट लागली होती माझी नेक्स्ट डे. बापरे. तर मला हे विचारायचं होतं, द रिझन वाय आय आस्क्ड यू अबाउट कोकण अँड एव्हरीथिंग इज बिकॉज मला तुला हे विचारायचं आहे की कोकणमध्ये देयर इज अ व्हेरी फेमस टर्म आणि जे तुम्ही मूवीजमध्ये पण त्या तुमच्या मूवीमध्ये यूज केलंय, चकवा. लादलाय कधी? लादलाय. नशिबाने मला नाही लागलाय. मला नाही लागलाय. पण तू जर का बघितलं असेल तर आमचे जे डिरेक्टर आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की आमचा रात्रीचा शूट असायचा. सो घरी जायला सकाळ एकदम अशी पहाट कधी व्हायची. तर त्या दरम्यान खूप झोप यायची ना सगळ्यांना. अख्खा रात्र आता तुम्ही 18 तास शूट करताय. मीच तुला बोललेलो यार, तू झोप म्हणून तूच मला बोललेली. 3 आणि 4 तास झोपेवर आम्ही 18 तास काम केलेलं आहे. एनिवे सो आपण अल्ल्याड पडल्याड. हो रे, आता मी तुला किस्सा सांगते ना, तू मध्ये अडवलास. तर खूप झोप यायची. सो हे लोक झोपलेले असायचे आणि जेव्हा उठतोय त्याच टर्नवर, परत उठतायत त्याच टर्नवर, असे हॉटेलवर पोहोचायला 1-1.5 तास लागायचाच रे. म्हणजे खूप ते झालं आहे त्यांच्याबरोबर. आता तो चकवा होता का रस्ता चुकला हे कोणालाही माहित नाही, बट वी कॅन से की आता एवढं घडतंच असतं तिकडे, मे बी झालंही असेल. आता येऊ आपण थोडं बरं अल्लड पल्लड येऊया. कारण तू तशी खूप ते दिसतेस, आतुरतेने वाट बघतेस यार. मला विचारा थोडी तरी, या विचारत का नाहीये म्हणून. मी खूप बोलले रे अल्लड पल्लड बद्दल. मी थिएटर्समध्ये जाऊन पण तेच बोलते. मी ऑलमोस्ट रोज थिएटर विजिट्स करते वेगळ्या वेगळ्या थिएटर्सला आणि मी तेच बोलतेय. मी इंटरव्ह्यूमध्ये पण फक्त मी अल्लड पल्लडमध्येच आहे सध्या. लोकांची पण मी त्याच विषयावर बोलतीये. अनुष्का तू तशी आहेस ना, अल्लड पल्लडमध्ये हे झालं. तर मला हे विचारायचं आहे की यार, पहिलं तर आय लव्ह दॅट मूवी अ लॉट ऑनेस्टली. म्हणजे मी थकून गेलेलो यार. नाही म्हणजे मी असं नाही की मी बघत नाही, पण मराठी मूवीजमध्ये पण इव्हन माझे पण सिलेक्टिव्ह मूवीज असतात. मी असंच कुठलाही बघत नाही. आता मराठीमध्ये दुनियादारी झाली किंवा आपलं मुंबई पुणे मुंबई, एका लग्नाची दुसरी गोष्ट आहे, असे मूवीज मी फार बघितले. तर मला आय एम लाईक ठीक आहे, आय एम लाईक यार काहीतरी बियॉन्ड जावा ना तुम्ही. इकडे आता बॉलिवूडचं मला एक नाही आवडत की ते जी आयदर ते रिमेकेड किंवा ते कॉपी करतात. म्हणजे आता एक भूतनाथ मूवी तू बघितला असशील अमिताभ बच्चनचा आणि है ना, आणि शाहरुख खानचा. तुला माहिती आहे इंग्लिश मूवी पण आलाय एक्झॅक्टली सेम. हो का? हो, फक्त थोडीफार त्यांनी मूवीज बदलले की वी हॅव अ घोस्ट म्हणून आहे आणि इट्स ऑन आय सपोज नेटफ्लिक्स. ओके, सेम स्टोरी. फक्त त्या चेंजेस की तिकडे त्या मूवीमध्ये दाखवले की ही इज ट्रेवेन, अमिताभ बच्चन वॉज ट्रेवेन फॉर हिज सन, अँड त्या वी हॅव घोस्ट मध्ये दाखवले द मॅन हु इज अ घोस्ट इज ट्रेवेन फॉर हिज डॉटर. ओके, सो स्लाइट चेंज. ओके, पण तेच मला जेव्हा मी हा बघितला आय वॉज लाईक नाही, दिस इज समथिंग ओरिजिनल. ह्याच्यात ना रिमेक आहे, ह्याच्यात ना कॉपी आहे, ह्याच्यात ना इन्स्पिरेशन नाही की इन्स्पायर होऊन बनवलंय, काहीच नाही आहे. म्हणजे एकतर मला खूप आवडलं, आय लव्ह दॅट. ठीक आहे, मी सारखं बोलणार आहे. तर मला फक्त आता ऑडियन्ससाठी ज्यांनी जे जाऊन बघितलं नाही किंवा जे जाऊन बघतील त्यांना तू सांग की लाईक हा मूवी कशाबद्दल आहे एक्झॅक्टली. बऱ्याच गावांमध्ये प्रथा असते, तशीच ह्या गावामध्ये सुद्धा एक प्रथा आहे की 3 दिवस या गावात भूतं येतात आणि त्या गावातली माणसं, जनावरं हे सगळे गावाच्या बाहेर जातात. सो ते गाव बेसिकली एक बेट आहे. तर त्या बेटाच्या इकडनं नदी आहे आणि तिकडनं नदीच्या पल्ल्याड जायचं असतं. सगळं होडींनी जायचं असतं. तर अशा वेळेला काही पंक्या जो आहे भाग्यम आमचा, तर भाग्यमचे मित्र सक्षम आणि गौरव हे लोक तिकडे येतात आणि ते विचार करतात की चला आपण आता गावात जाऊन बघूयात जरा आपण, की डॉक्युमेंटरी करूयात आपण, काय आहे गावात हे सगळं बघूयात. मग अशा रित्या ते दिल्याला घेऊन गावात जातात. तर त्या गावामध्ये जाऊन त्यांना काय काय होतं
किंवा तिथे कोण कोण असतं, ते काय करतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या गावात तिकडे दाखवल्या आहेत. ते अल्याड आणि पल्याड. सो अल्याड इज द गाव आणि पल्याड इज द वेअर पीपल आर स्टेइंग. तुझी एंट्री मस्त होती त्या मूवीमध्ये. हळूहळू तरुण जे बिल्डअप केलंय, लाईक मी जेव्हा लाईक ते येतात. येस. अरे यार, मी स्पॉइलर देऊ शकतो ना? नाही. शिट. नाही. ठीक आहे. नाही, आय वॉज अबाउट टू रिव्ह्यू म्हणून मी विचारलं. अच्छा, नको नको. स्पॉइलर देणार नव्हतो, पण मी तुझी एंट्री सांगणार होतो. नको नको नको. ठीक आहे, आय जस्ट रिफ्रेज इट. येस. तर तुझी जी एंट्री आली आहे, तुझ्या एंट्रीला फार त्यांनी बिल्डअप वगैरे केलंय. हां. पहिलं तर एक तर मला खूप आवडलेला तो सीन, सक्षम भूत भूत म्हणून. तो म्हणजे ट्रेलर मध्ये सुद्धा सगळ्यांनी पाहिलंच असेल. तो घाबरला की तो बेशुद्धच पडतो डायरेक्ट. ते असं कॅरेक्टर आहे, ते गोड गोंडस असं कॅरेक्टर आहे ते. पण सक्षमचा तुझा त्यात सुद्धा इंटरव्ह्यूअर खूप कळलंय मला तुमच्या मूवीबद्दल आणि ओव्हरऑल तुमच्या कॅरेक्टर बद्दल, की सक्षम असं घाबरत नाही. नाही घाबरत तो. पण त्यांनी काय ऍक्टिंग केली आहे यार. तो कमाल ऍक्टर आहे. म्हणजे इनफॅक्ट या फिल्म मधले सगळेच कमाल ऍक्टर्स आहेत. ऍक्च्युअली ट्रू. इवन भाग्यम, म्हणजे ही भाग्यमची पहिली फिल्म आहे. Was आता 11वीत गेलाय. व्हॉट? येस, ही इज जस्ट 17 years old. नाही, तो नाही दिसत. एक्झॅक्टली. तो खूप लहान आहे आणि ही त्याची पहिली फिल्म आहे आणि त्यांनी इतकं छान काम केलंय. जे हॅट्स ऑफ टू हिम. मी बोललो त्याच्याशी इंस्टाग्रामवर. आय वॉज लाईक ब्रो, नेल्ड इट ब्रो. तर मला म्हणजे खरंच मध्ये तर मला एक तर ना तो जो आपला शिक्षणाचा आईचा भाऊ सक्षमचा डून मी खूप रडलोय त्याच्यात. त्याच्याने ऍक्टिंग केली आहे खूप सुंदर. म्हणजे मी आणि माझा मामा, आम्ही ती फिल्म जेव्हा बघितली तेव्हा माझा मामा कसा होता, तो पण सेम होता. त्याला पण क्रिकेटची आवड होती, अभ्यास नाही करायचा वगैरे. ती फिल्म बघितल्यानंतर त्यांनी घरच्यांना सांगितलं, मी अभ्यास नाही करणार, मी क्रिकेट खेळणार. हे जे काय होतं ते. पण आत्ता तो प्रोफेसर आहे, तो केमिस्ट्रीचा प्रोफेसर आहे. आता त्यांनी स्वतःचा क्लास टाकलाय. सो त्यांनी अभ्यासही केलाय आणि त्यांनी क्रिकेटही खेळलाय. सो बेसिकली सक्षमच्या ज्या फिल्म्स आहेत ना, लहानपणापासूनच त्या सगळ्यांवरती खूप इम्पॅक्टफुल आहेत. म्हणजे पक पक पकाक असू देत, दे धक्का असू देत, इवन शिक्षणाच्या आईचा घो असू देत. सो व्हेरी नाईस फिल्म्स. मी तर दे धक्का आणि पक पक पकाक रोज बघायचे लहान असताना. मी शिक्षणाचा एपिसोड हो बघितला. आय एम लाईक, आणि मी रडलो यामुळे कारण की एकतर माझे बाबा ही इज एक्स रिटायर्ड इंडियन एअरफोर्स पायलट अँड ही इज नाव वर्किंग विथ हैदराबाद एअरलाइन्स. तर त्यांना सारखं ही इज, अँड द बेस्ट पार्ट ऑफ हिज जॉब इज हिज कॉन्स्टंटली विथ द डिप्लोमॅट्स अँड एव्हरीथिंग. सो ते कॉन्स्टंटली ट्रॅव्हल करतात आणि आय वॉज मिसिंग माय डॅड. आणि त्यामुळे थोडं पडलं. तू आता पण इमोशनल वाटतोस मला. नाही, तो आहे तो मूवी. इट्स द यु नो रिलेशन बिटवीन अ सन अँड अ फादर, की ते कसं, आणि इट्स ट्रू यार. हो, म्हणजे कितीतरी फिल्म्समध्ये पण दाखवलंय किंवा रिअल लाईफमध्येही असेल की बाबा आणि मुलगा यांचं रिलेशनशिप फ्रेंडली नाही दाखवत किंवा नसतं बऱ्याचदा. म्हणजे माझ्या घरी कम्प्लीट ऑपोजिट आहे. बट माझ्या मैत्रिणींचे पण मी बघते ना, तर वडिलांशी त्यांचं जे नातं असतं ते बाबावालाच असतं. म्हणजे खूप बाबा स्ट्रिक्ट असतात आणि असं टाईपचं. सो ती फ्रेंडशिप बिल्डअप नाही होत असं मी बऱ्याचदा बघितलंय. पण कितीतरी लोक, फॉर एक्झाम्पल मी किंवा माझ्या काही ओळखीतले पण आहेत, बाबा त्यांचा बेस्ट फ्रेंड आहे की ते काहीही कुठल्याही विषयावर बोलू शकतात. सो मला असं वाटतं ना की अशा टॉपिकवर जर का फिल्म आली ना कुठली, खूप मस्त चालेल. लाईक बाबाला मित्र बनवा. आईला कशी मैत्रीण बनवलं तुम्ही, तसं बाबाला मित्र बनवा. अल्लड पल्लड मध्ये आलाच का परत? अरे सी द रिझन वाय आय एम ऑल्सो ट्राईंग टू प्रमोट दॅट फिल्म. ठीक आहे, कारण ती मला पण माझ्या रिलेटिव्हने रिस्पॉन्सिबिलिटी दिली आता ती नीट कर. तर आपल्या गप्पा टप्पांमध्ये तर कुठलेही विषय काही पण यार म्हणून. आणि मला नंतर माझे मॅनेजर्स मला ओरडतात की डूड यू आर गोइंग ऑफ ट्रॅक यार, थोडं राहा. यु नो ऑनेस्टली आय फील की गप्पा असायला पाहिजे रादर दॅन प्रमोशन. अरे हो माहितीये, पण समवेअर व्हॉट हॅपन्स इज की आता तुला सांगतो व्हॉट आजकाल पॉडकास्टमध्ये होतं काय आहे, जसं चॅनल ग्रो होत आहे तसं एक बर्डन आलंय की एव्हरीथिंग शुड बी स्क्रिप्टेड. इट शुड नॉट बी स्क्रिप्टेड. आय नो इट शुड नॉट बी स्क्रिप्टेड. आय नो, आणि ते मला नाही आवडत. बट समवेअर
समवेअर ते थिंजेस की आता तो तुझा मूवी आला, इट्स डुईंग हाऊसफुल, टचवूड. बट आता आय वॉन्ट की ह्या पॉडकास्टनी इवन दोज पीपल हू आता ऑनेस्टली हे बोलणं खूप डिफिकल्ट जाईल की माझी सगळीच ऑडियन्स मराठी आहे, सम ऑफ देम आर नॉट, आणि जे आहेत आणि ते कळत पण नाही एक्झॅक्टली, फार डिफिकल्ट जातं. जो तुम्हाला रोज मेसेज करतात, कॉन्व्हर्स विथ देम, यू गेट टू नो की मला करायचं, मला ह्याची मला हवे की त्यांनी पण जाऊन बघावं. तर मी आणि माझे आणि कसं आहेत झालं इन्स्टिट्यूट माहितीये मधले, का, जे मराठी नाही आहेत, नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आहे, कारण की सबटायटल्स आहेत. आणि मी हे कम्युनिटी पोस्टवर टाकलेले, बिकॉज इवन आय ऑब्झर्व्ड, मी बघतोय ना, मी मी खालती बघितलं की इंग्लिश सबटायटल्स, आय एम लाईक दॅट्स अ ब्रिलियंट ट्रिक टू अट्रॅक्ट नॉन महाराष्ट्रीयन ऑडियन्स ॲज वेल. म्हणजे आता माझ्या भावाचा एक मित्र आहे, म्हणजे आता तो 10वीत गेलाय, तर तो हिंदी आहे, त्याला मराठीत काही कळत नाही, पण त्यांनी इतकं एन्जॉय केली आहे ते फिल्म, ते वाचत होता तो, आणि ते BGM, ॲक्टिंग सगळ्यांची, ह्या सगळ्या गोष्टींनी ना खूप इफेक्ट पडतो. ज्यांना कळत नाही मराठी त्यांच्यावर सुद्धा इफेक्ट पडतो. की आपल्याला बऱ्याचदा असं होतं की आपण फिल्म बघतोय, सबटायटल्स वाचतोय, वाचू का बघू असं होतं बऱ्याचदा. हा एक्झॅक्टली माझ्यासोबत होतं फार, कारण की वाचेस तोवर सीन जितो किंवा सीन बजेस तोवर ते सबटायटल्स निघून जातात, प्रॉब्लेम तो होतो. पण इथे ना त्या BGM मुळे खूप जास्त इफेक्ट पडलाय की तुम्ही मजा घेऊ शकता सबटायटल्स वाचताना सुद्धा. सो ते एक चांगलं आहे यार. जशी तू मला बोलली की भाग्यमचा पहिला मूवी आहे, डान्स सिक्वेन्स इतका सही होता, इवन आय वॉन्टेड टू डान्स ऑन दॅट यार. इतकी सही स्टेप्स, गाणं सही आहे, म्हणजे तसं प्लॅन केलं तुम्ही की यार आय वॉज लाईक मला तू पण हवी होतीस, तू नव्हतीस त्या डान्स सिक्वेन्स मध्ये. सस्पिशियस आहे ना तुझं कॅरेक्टर, मला हेच लागतं तुझं कॅरेक्टर काय आहे एक्झॅक्टली, कळेल बघून. अरे सांग ना. नाही मी सांगणारच नाही, कारण काय मी सांगितलं ना इंटरव्ह्यूच्या वेळी बोललीस. नाही, मी फक्त काय सांगितलं, माझं कॅरेक्टर गुड आहे, सस्पिशियस आहे, लोकांना कळणार नाही, आणि हे सगळे लोक मला घाबरतात. सो मी भूत पण असू शकते. मी सांगितलं का? राहू दे, वो सच आहे ना, मेरे को भी पता है. मी नाही बोलत ते बरं झालं, मी बोलू. सो या आमचं जे गाणं होतं ते 2 दिवसापूर्वी, इवन माधुरीला पण 2 दिवसापूर्वीच कळलं की गाणं असं शूट करायचंय. माधुरी इज द वन हू वाज डान्सर, हू इज शी इज सच अ ग्रेसफुल डान्सर. येस शी इज. बट सो 2 दिवसापूर्वी यांना कळलं, आणि 1 दिवस रिहर्सल केली, दुसऱ्या रात्री शूट, आणि आपल्या खडकवासल्याच्या इथे होता. हो का? येस, रात्री. वाव. 3 का 4 डिग्री होतं, आणि यांनी हे अख्खं कधीची गोष्ट आहे, म्हणजे विंटर्स असतील मोस्ट प्रोबेबली, हे जॅन एंड. अच्छा, खूप खूप गार होतं ते. आम्ही आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो तिथे, मुहूर्त होता. सो मुहूर्ताच्या वेळेस सुद्धा नशिबाने आम्ही संध्याकाळी गेलो, सो थोडी थंडी पडायला लागली होती. रात्री आम्ही नाही थांबलो, आणि रात्री तर म्हणजे बापरे, तुम्ही नाही बसू शकत. सो यांचा शॉट झाला की हे लिटरली बॉनफायरच्या इकडे जाऊन गरम होतात. यही चल रहा था. बट येस, भाग्यम इज अ प्रोफेशनल डान्सर. येस, ते त्याच्या स्टेप्सवरनं आणि त्याचा बॉडी लँग्वेजवरनं दिसून येत होतं. येस, त्यांनी कमाल केली. म्हणजे ज्या वेळेला मी तो डान्स बघितला, आय वॉज लाईक, भाग्यम काही कमाल नाचलायस रे तू, मला फार आवडलंय. हॅट्स ऑफ टू आहे. मला तोच खूप असं उठून दिसलाय ना, म्हणजे बिईंग अ न्यू कमर, त्यांनी खाल्लाय तो डान्स. सक्षम. आणि म्हणजे तुला कसं वाटलं, म्हणजे शिकायला काय मिळालं तुला सगळ्यांकडनं? शिकायला मला ॲज सच तर बऱ्याचशा गोष्टी होत्या. म्हणजे आता मी जसं तुला म्हणलं, मकरंद सर किंवा संदीप दादा सांगायचे की ही लाईन अशी घे, त्या व्हेरिएशन्स कशा द्यायच्या, किंवा व्हेरिएशन्सबद्दलच जास्त करून शिकायला मिळालं. बट त्यांच्याकडनं ना मला एक सांगायला आवडेल की किस्से इतके छान सांगतात ना, ते रंगवून सांगतात की आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्यासोबत तिकडे आहोत. म्हणजे ते स्टोरी टेलिंग स्किल त्यांच्याकडे खूप चांगली आहे. येस, व्हेरी नाईस. म्हणजे आमचं इथे सीन चालू आहे, आम्ही सीन दिला, शॉर्ट संपला, कट झालं, का बोला पुढे, मग थोडासा किस्सा राहिला, परत शॉर्ट सुरू झाला, थांबा लगेच आता इकडे, आणि मग परत इकडे. म्हणजे सीनमधून बाहेर यायचं आणि मग परत सीनमध्ये जायचं. हे जे काय चालू होतं ना आमचं जुगलबंदी,
ते एक खूप फन एलिमेंट होता. म्हणजे कधी कधी सरांना सांगायला लागायचं का अरे बाबा आपल्याला शूट करायचंय, रात्र झालीये, पॅकअप करायचंय सकाळी, चला आवरा. तर ते असं होतं. आय मीन ते स्विच ऑन स्विच ऑफ करायला yes. ते यायला पाहिजे. हो, हो. दॅट्स वन ऑफ द म्हणजे बिगेस्ट स्किल. म्हणजे इवन इमोशनल सीन्सच्या वेळेला पण तुम्हाला स्विच ऑन स्विच ऑफ लगेच यायला पाहिजे. की असं तर तुम्ही नाही ना करू शकत की आता तुमचा इमोशनल सीन आहे, तुम्ही बसलेत कोपऱ्यात रडत बसलेत, हे नाही होत. कितीतरी म्हणतात की आम्ही ना असं रडत बसतो किंवा आम्ही त्या आठवणीत असतो सो दॅट आम्ही सीन देऊ बरोबर. नाही होत, कारण की डिस्टर्बन्सेस तुम्हाला एवढा असतो. सतत कोणीतरी तुमचा मेकअप नीट करायला येत आहे, त्यानंतर ड्रेस नीट करायला येत आहे, लाईटवाले लाईट हलवत आहेत, कॅमेरा इकडून तिकडे डिस्ट्रॅक्शन जातोय, फार होतं. इतका गोष्टी असतात ना, यू कांट डू दॅट. सो तुम्हाला जे करायचं आहे ना, जेव्हा ॲक्शन म्हणतात डिरेक्टर, त्यावेळेला जेव्हा ती शांतता असते आणि तुमचा सीन चालू होतो, त्यावेळेलाच तुम्हाला ते यायला पाहिजे. आधी तुम्ही नाही झोनमध्ये राहू शकत. इम्पॉसिबल आहे ते. असं ना म्हणतात की एखादा ॲक्टर जर हिस्टॉरिकल पिरियडची फिल्म करत असेल किंवा एखादी हॉरर फिल्म करत असेल, त्याला तशा ना कुठल्या ना कुठल्या तरी असं गोष्टीचा भास पण होतो. हो का? हां, असं म्हणतात. तुम्हाला घाबरवू नकोस प्लीज. नो, दिस इज बिकॉज सी आता मी पॉडकास्टवर तो मी पॉडकास्ट पण बघतो वेगवेगळ्या पॉडकास्टर्सचं. तर रणवीर अलाहाबादच्या पॉडकास्टमध्ये तो आलेला आपला दिलजीत दोसांझ. ओके. आता त्यांनी एक त्याची मूवी आली आहे, नाम क्या था यार मूवी का, दिलजीत दोसांझची अभी जो आई है. क्रू? नाही, दिलजीत नाही, तो नाही, त्याचा आधीचा आहे. त्याने एक बायोपिक केली आहे, नाव नेमकं आठवत नाही. हो का? हो, गुगल कर ना. नंतर तर त्यांनी मूवी केली आहे. तर ही इज लाईक, सो दॅट मूवी इज अपॉन अ पर्सन जो खूप आधीचा आहे, म्हणजे 1960s 1970sच्या वेळची मूवी आहे. की ही इज अ सिंगर आणि बेसिकली ही गॉट फेमस बाय सिंगिंग सम 18+ सॉंग्स. आणि आता गाव म्हणलं, थेट गाव म्हणलं तर तिकडे लोकांचं मेंटॅलिटी इज लाईक असं कमी असं म्हटलं. इट्स नॉट, आय डोंट नो, इट माइट बी ऑर नॉट, बट असं असतं. तर तिकडे ते लोक असे इट्स लाईक म्हणतात ना आपण स्टिरियोटिपिकल थिंकिंग अँड ऑल, तसं की ते जाऊन दोन फेमस झालं अँड वन फाईन डे ही वॉज शॉट डेड. तर ते जसं झालं, तो ही वॉज टेलिंग त्याचा एक्सपिरियन्स की वेन दॅट सीन इज बीन शॉट, की त्याला गोळी लागते अँड ही फॉल्स आणि त्याच्या हातामध्ये ते फ्लूट असते. तर त्याला पडताना ही वॉज एबल टू सी दॅट ॲक्च्युअल पर्सन वाईल फॉलिंग डाऊन. ओ माय गॉड. तर ते हे शूटच्या वेळी असं म्हणतात. अरे बापरे. नाही, लकीली आमचं असं काही झालं नाही, पण आम्ही किस्से ऐकले होते जिकडे आम्ही शूट केलं आहे तिकडचे, पण आम्हाला एक्सपिरियन्स सच काहीच नाही झाला लकीली. असं म्हणतात. पण तुझं आत्ता म्हणजे अल्लड पल्लड आहे. मला खरंच मध्ये विचारायचं होतं की आत्तापर्यंत तर मराठी फिल्म्सनी का नाही एक्सपेरिमेंट केलं? सिरियस करतात, सिरियस खूप एक्सपेरिमेंट करतात, मूवीज का नाही करत होते मराठीवाले? ॲक्च्युली मला असं वाटतं की एक ट्रेंड सेट झालेला आहे की एक फिल्म जर का हिट झाली तर तशीच दुसरी काढायची. तर ते ट्रेंडनुसार ते चाललंय असं आय फील. म्हणजे आता हॉरर जर का आला तर ह्यापुढे सुद्धा हॉरर येऊ शकतो किंवा लव्ह स्टोरीज तर खूप कॉमन झाल्यात आता. हा ना यार, लव्ह स्टोरीज खूप येतात. बट आय रिअली लाईक टू से की बाई पण भारी देवा म्हणा, जेव्हा म्हणा, सुपर हिट. बाई पण भारी देवामध्ये देर वॉज अ ब्युटिफुल मेसेज की म्हणजे बायकांना दाबून ठेवतात ना की तुम्ही काय करू नाही शकत हे. आणि बिकॉज ऑफ दॅट, इवन दो इफ अ वुमन वॉन्ट्स टू परस्यू समथिंग शी वॉज नॉट एबल टू डू दॅट. सो इट सेंट आउट अ रिअली ब्युटिफुल मेसेज की अरे हा, आणि त्यामुळे तो चांगलाच हिट झालेला. एक्झॅक्टली. आणि झिम्मा पण खूप सुंदर मूवी होता. सो अशा गोष्टी खूप हिट होत आहेत. तर मला असं वाटतं की फ्रेंडशिपवर फिल्म झाले तर त्या हिट होतील. हॉरर तर आहेच, कारण बरेच लोक हॉरर बघतात. लव्ह स्टोरीज पण आता खूप कॉमन झाल्यात, पण त्या लव्ह स्टोरीजमध्ये सुद्धा व्हेरिएशन जर का आले ना, आणि आता सध्या काय म्हणतात त्याला, सिच्युएशनशिप्स वगैरे, जर का अशा गोष्टी जरी आल्या टू फॉलो द ट्रेंड, नॉट टू लाईक गिव्ह अ मेसेज की तुम्ही हे करा ते करा, ऑब्व्हियसली नॉट. हे जेन्सी टर्म आहे ना सिच्युएशनशिप. हा, तर बऱ्याच आलात. म्हणजे मी आत्ताच एक रील बघितली होती, 8 का 9 टर्म्स आहेत रे.
तुम्हाला आठवत नाहीये? मला जेव्हा पहिल्यांदा कळलं मी तर गुगल करून बघतोय ह्याचा अर्थ काय, मला काही माहित नाही. बेंचिंग सिच्युएशनशिप नवीन काहीतरी होतं. मी गुगल करतोय आणि बघतोय यार याचा अर्थ काय. अच्छा हे ह्याचा, अरे अच्छा ओके. आणि काहीतरी घोस्टिंग पण आहे. घोस्टिंग तर माहितीये, घोस्टिंग इज कॉमन, कोणाला अवॉइड करणं फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. बाकी म्हणजे भाई मी गुगल करतोय. मला तुला सांगते, जेव्हा मला हे सगळं कळलं, म्हणजे माझा भाऊ आता 10वीत आहे, तो मला बऱ्याचशा गोष्टी सागर, राईट? येस, इज क्यूट यार. सो आता सध्या स्कूल्समध्ये पण हे सगळं ट्रेंडिंग झालंय. हे जे नये हो ऑब्व्हियसली, कारण सोशल मीडियामुळे जे काय चाललंय सध्या, रील्स म्हणा किंवा काय चालू आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ना छोट्या छोट्या मुलांपर्यंत सुद्धा पोहोचलेल्या आहेत आणि त्यांनाही त्या एक्सपेरिमेंट करायची इच्छा होते. आजकाल माहितीये मुंबईतले स्टुडिओज, शूटिंग स्टुडिओज जेन्झी थीम स्टुडिओज आणतायत. रिली? या. ओके, हे मला नव्हतं माहिती. आहे. They are introducing now. Oh my God. Because this thing because Gen Zचं आता पॉप्युलेशन इज मिलेनियर्स पेक्षा खूप जास्त झालेलं आहे आता. हो. मला आता माझा भाऊ म्हणतो, अंक्या, ही कॉल्स मी अंक्या, तू म्हातारी झालीयस, तू पडूही नकोस याच्यात, तुला काही माहित नाही यातलं. म्हणलं अरे यार, दिस इज हे बरोबर आहे. खूप ऐकलंय मी. मला इथल्यानंतर माझं असं असतं की यार मी म्हातारा झालोय की हे काय मी म्हातारी. ओके. अनुष्का, आता तुझं प्रोफेशनल लाईफ तर खूप आता झालं बाबा, भरपूर बोललो. एव्हरीवन हॅज गॉट टू नो अबाउट यू. तुझं काय म्हणजे असं लग्नापर्यंत पोहोचलं? अरे मी 23 वर्षाची आहे. यू आर 23? येस, आय एम 23. अच्छा, लहान आहेस माझ्या 2 वर्ष. हो, लोकांना मी अजून लहान वाटते, पण आय एम 23. म्हणजे लिटरली मला कितीतरी वेळा असं सांगितलं गेलं की तुम बच्ची दिखती हो, हम तुमको नहीं कास्ट कर सकते, तुमको हम बच्चे नहीं दिखा सकते. सिरियसली? येस. वेल दॅट्स व्हेरी, हे खूप वाईट वाटतं. हो, कारण ऑब्व्हियसली मला त्यांचंही पटलं की मला 2 मुली नाही दाखवू शकत ते. मी स्वतः लहान दिसते की मला तुम्ही मेकअप करून सुद्धा मोठं किती दाखवणार. माझा फेस स्ट्रक्चर जो आहे ना तो छोटूसा आहे. मला नाही आवडत आहे ते आता की मला मोठं बनवा, काहीतरी करा. नाही, मला हे विचारायचं होतं की आता मीडिया इंडस्ट्री आहे, इकडे इन्सिक्युरिटीज खूप होतात, ट्रस्ट इश्यूज पण खूप होतात, स्पेसिफिकली वेन यू आर वर्किंग विथ अ मेल को स्टार. वेल दिस हॅपन्स अ लॉट ऑफ टाइम्स. तर यावेळी तू पर्सनल लाईफ कशी हँडल करतेस तुझी? ऑनेस्टली, जेव्हा मी माझं नाही सांगू शकत, तर नॉट एक्झॅक्टली युअर पार्टनर, इट हॅज टू बी एनीवन रिलेटेड टू युअर पर्सनल लाईफ, युअर मॉम, युअर डॅड, युअर रिलेटिव्स. तू कसं हँडल करतेस? आता बऱ्याचदा असं होतं की जर का कुठलं शो चालू आहे किंवा फिल्म चालू आहे, तर त्यावेळेला असं होतं की घरच्यांपासून लांब आहे. आता सध्या रोज फोन होता, पण काम असेल त्यावेळेला फोन नाही होत, आठवडा फोन नाही होत. कधीतरी एखादा टेक्स्ट की आय एम ओके, मी हे करते, मी ते करते, मी इकडनं निघाले, मी इथे पोचले, ह्याच गोष्टी. पण आय फील की इतका इफेक्ट नाही पडत त्या गोष्टीवरती, लाईक पर्सनल लाईफवरती या गोष्टींचा. नाही, कारण की खूप असं पडतं की पडण्यापेक्षा ना लिंकअप्स खूप होतात. या लाईक पीपल स्टार्ट लिंकिंग टू पीपल जस्ट बिकॉज दे लव्ह अ केमिस्ट्री, दे विल लिंक दोज पेअर टुगेदर. ऑब्व्हियस, आय मीन इट्स पीपल्स चॉईस. त्यांना तुम्ही जर का आता सपोज, आता असं बऱ्याचदा झालंय की अजूनही होत आहे की मी आणि मेघन, माझा जो को ॲक्टर होता रंग माझा वेगळा मधला, सगळ्यांनी आम्हाला लिंकअप केलंय. वी आर गुड फ्रेंड्स, वी आर लाईक बेस्ट फ्रेंड्स म्हणू शकतो आपण. इट्स बिकॉज ऑडियन्सचं तसं मेंटॅलिटी की इफ द फिमेल को स्टार अँड अ मेल को स्टार आर लुकिंग रिअली ब्युटिफुल, दे विल लिंक यू अप टुगेदर. कारण ऑब्व्हियसली ऑडियन्सच्या मनात त्यांची पेअर आहे ना, तर त्यांना ती रिअल लाईफ मध्ये पण बघायची असते. तर तसं असतं ते बऱ्याचदा होतं. आता नॉट ओनली अस, बट आधीचे सुद्धा जेवढे शोज आहेत, त्यांचे जे कोस्टार्स आहेत, त्यांना सुद्धा ते लिंकअप करतात. सो इट्स ओके. आय मीन त्यांना आवडतंय, ठीक आहे, आमच्यावर प्रेम करतायत, करा, छान वाटतंय मला ते. नाही, पण त्यांनी पर्सनल लाईफमध्ये कधी असं इन्सिक्युरिटी होत नाही? अजिबात नाही.
म्हणजे ते तेवढं ट्रस्ट इश्यूज म्हणजे असतं म्हणजे ट्रस्ट या म्हणजे आपला जर का आपल्या पार्टनरवरती पूर्णतः ट्रस्ट असेल आणि वायसे वर्सा, तर कोणीही काहीही बोलू देत, फरक नाही पडत. म्हणजे आता सपोज मी कुठे काम करते किंवा जर का असेल तर तो कुठे काम करतोय, तर ही हॅज अ को ॲक्टर, आय हॅव अ को ॲक्टर. आणि बऱ्याचदा लिंकअप झाले आहेत, रुमर्स पसरले आहेत. हा हे तर खूप होतं. रुमर्स तर पसरतातच ऑब्व्हियसली. मे बी इट्स अ पब्लिसिटी स्टंट ऑर व्हॉट, आय डोंट नो. म्हणजे कसं पसरतं, कुठनं लिंक लागते, का बोलतात, हे मला आत्तापर्यंत कळलेलं नाही आहे. पण ठीक आहे, त्यांना म्हणजे ऑडियन्सला जर का आवडतायत तुम्ही लोक, तर बाय लाईक प्रॉब्लेम काय येतात. तुमची पर्सनल लाईफ वेगळी आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी. जेव्हा विश्वास असेल त्यावेळेला काहीही असलं तरी सुद्धा तुम्ही घट्ट असतात, तो तुटत नाही. नाही कारण की ना इवन आय एम इन टू मीडिया इंडस्ट्री अँड तर लकीली माझ्यासोबत असे झालेले नाही बिकॉज आय एम अ पॉडकास्टर. म्हणजे माझं जरा ऑडियन्सचं माझ्याकडे बघण्याचा नजरिया इज कम्प्लिटली डिफरंट बिकॉज आय एम ओनली लिमिटेड टू यूट्यूब. राईट. बट यू आर बीन वॉच बाय मिलियन्स ऑफ पीपल. लिटरली म्हणजे असं सरस मध्ये बघायला गेलं तर पूर्ण देशच म्हणा. मे बी असं असेल तर चांगलंच आहे. मला एक गोष्ट सांग की आता अल्ल्याड पल्ल्याड जो आहे तो OTT वर येण्याची शक्यता आहे. येस. पण जर हे बघ, इवन आय फेल्ड की हा मूवी म्हणजे थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखा आहे मुळात खरंच मध्ये. तुला असं नाही वाटत की OTT वर आला तर इट विल लूज इज एसेन्स? मला असं वाटतं की लगेच OTT वर यायला नाही पाहिजे. हा इवन थिएटर्समधनं गेल्यानंतर जे ऑब्व्हियसली लवकर नाही जाऊ, नाही जाणार, डोंट वरी. हाऊसफुल मोस्टली नाही जात इतका लवकर. तर त्यानंतर जर OTT वर आला तर इट्स वेल अँड गुड. कारण की OTT वर सुद्धा तो ट्रेंड होईल. आणि आत्ता तर होतोच आहे. लाईक आजच मी बघितलं सकाळी 8,000 तिकीटं विकली गेली आहेत पुण्यात 24 तासात. ह्या 24 तासात 8,000. ह्या 24 तासात? येस. म्हणजे काल आणि आज मध्ये म्हणजे 2 दिवसात इट्स 8,000. येस. दॅट्स फकिंग ह्यूज नंबर. मोर आता वाढतायत. म्हणजे मी सकाळी बघितलं होतं, आता ते वाढले असतील. इट्स ट्रेंडिंग ऑल्सो, राईट? इट्स ट्रेंडिंग. कॉन्स्टंटली वाढत जात आहे. तुझा फोन तर म्हणजे कॉन्स्टंटली बस होत असेल. अरे बाबा, आता सुद्धा वाजतोय तो, कॉन्स्टंटली वाजतोय. थांब, आता नाही. म्हणजे कसं तुला एवढं म्हणजे यार यू नो वन थिंग आय रिअली लाईक अबाउट ॲक्टर्स इज की बाहेरनं आपल्याला असं वाटतं की यार मस्त फिरतायत अँड ऑल, पण हॅट्स ऑफ टू यू गाईज यार. ते किती म्हणजे दमाला तर होत असेल, राईट? तुला हे माहिती आहे का, मी परवा रात्री 1 वाजता जळगावसाठी निघाले होते. त्यानंतर मी सकाळी 9:30 का 10ला पोहोचले, रेडी झाले. पुढे आमचं एक स्क्रीनिंग होतं, तिथे इंटरव्ह्यूज वगैरे सगळं झालं. त्यानंतर आम्ही संध्याकाळी काहीतरी 5-5:30ला परत आलो, फ्रेश झालो, ड्रेस चेंज केला, पुढे अवॉर्ड शोला गेलो. परत त्याच दिवशी. रात्री झोप नाही झाली. वेअर यू गॉट दॅट अवॉर्ड? या तिकडून आलेलीस? तुला पण मिळालं होतं रे? मी दिलं. अच्छा, तू दिलंस? मला वाटलं तुला मिळालं. मी तुला कॉंग्रॅच्युलेशन. तू पण हुशार, थँक्स बोलते. तू त्या फोटो बद्दल बोलतो. इट वॉज रिअली नाईस. कारण ना इतकं सुंदर होतं ते, गोल्डन त्यांनी काय केलं होतं, मला वाटतं तुला मिळालं केलं होतं. नो वरीस, तुला मिळतील. हो, मिळतील मला बस. या सो त्याच्यानंतर आम्ही तिकडचं आवरून 12 वाजता निघालो, सकाळी 10:30ला पोहोचलो. 3 का 4 तास झोपले, मग थिएटर विजिट्स. झोपली नाहीये मी 3-4 दिवस झाले. दिसतच असेल. नाही दिसत आहे. काय बोलतोस? तू मेकअप करून आली आहे? काही मेकअप नाही केलाय मी, ऍब्सोल्युटली नाही केलाय. फक्त लिप बाम लावलाय आणि काजळ, मस्कारा, दॅट्स इट. म्हणून मे बी. म्हणून काय? म्हणून नाही दिसत आहे. आई शपथ, वाईट होतं हे. यार सिरियसली म्हणजे आता असं झालंय की ॲज अ पॉडकास्टर म्हणजे तू माझं असं होतं ना, वेन एव्हर आय यूज्ड टू सी एनी एपिसोड और इंटरव्ह्यू, असं असं यार एकदा तरी साला 1 एपिसोड करायचं भाई, जिकडे एखादा फिल्मला प्रमोट करतोय मी. तर मी आज बरं वाटलं, मी मुद्दामून हा पॉडकास्ट जास्त मोठा नाही ठेवला, छोटा ठेवलाय.
बिकॉज आय वॉन्टेड पीपल टू नो मोर अबाउट यू अँड द वर्क यू हॅव डन. Yeah. आणि आत्ताचा जो अल्ल्याड पल्ल्याड मूवी आहे तोच. Yes. तर जायच्या आधी फक्त एक ऑडियन्सला एक त्यांनी का बघावं आणि त्यांना बघून मिळणार ते फक्त ते सांग फक्त. कॅमेरा कुठला दाखवणार आहेस तू? हाच ना. सो अल्ल्याड पल्ल्याड ही जी फिल्म आहे ती 14 तारखेला आली आहे आणि ही फिल्म ॲक्च्युली थिएटरमध्ये बघण्यासारखीच आहे, कारण इट्स अन एक्सपिरियन्स. कारण याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा इतकं कमाल ऐकायला Actually मिळेल. खूप आहे. व्हिज्युअल्स आहेत, मोठमोठे कलाकार आहेत. अँड आय रिली लाईक टू शेअर दिस की या फिल्ममध्ये फक्त ॲक्टर्सचीच तारीफ नाही होते, तर याच्या लुकची, बॅकग्राऊंड म्युझिकची, आर्टची, सगळ्या म्हणजे ओव्हरऑल सगळ्या गोष्टींची बारकाईने ज्या गोष्टी दिसल्या आहेत या सगळ्या गोष्टींची तारीफ होती आहे. सो इट्स व्हेरी नाईस. तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये जाऊन अल्ल्याड पल्ल्याड ही फिल्म नक्की बघा आणि बुक माय शोवरती तुमचे तिकीट्स बुक करा. आत्ता सध्या हाऊसफुल आहेत, तरी तुम्ही हे मला सांगायला खूप मजा येते. आत्ता सध्या हाऊसफुल आहेत, पण येस तुम्ही नक्कीच तिकीट्स बुक करा आणि आम्हाला रिव्ह्यूजही द्या तुम्हाला कसे वाटले याचे. म्हणजे माझं नशीब चांगलं होतं की मला 8 वाजताचे मिळालं. त्याच्यानंतरचे शोजच मला नाही. असं होतं की यार ते ग्लिच झाले का, ते काय अरे झाले. तुला सांगते, 8 कालचीच गोष्ट आहे. 8चा शो फुल बुक होता. मग त्यांनी दुपारी 7:45चा लावला. असंच काहीतरी 4 वगैरे वाजता ओपन झाले तिकीट्स. 7:45चा शो सुद्धा हाऊसफुल. त्यानंतर आम्ही गेलो थिएटर व्हिजिटला काहीतरी 10:30ला वगैरे. तर तेव्हा मला कळलं 10:45चा शो पण आलाय. म्हणजे 2 शो त्यांनी ऍड केले कालच्या दिवसात. जस्ट बिकॉज ते हाऊसफुल होत आहेत म्हणून. काल 3 शोज होते, एक आय गेस दुपारचाही होता. सो टोटल 4 शोज सिटी प्राईडनी हाऊसफुल केलेत. इवन सीझन्स मॉल म्हणा, खराडीचं बॉलिवूड जे आहे ते, आणि बरेच. पवेलियनला मी फर्स्ट शो गेले होते. पहिल्या 2 रांगा सोडून सगळं फुल रे. ऍक्च्युली सिटी प्राईडला पण लिटरली सिटी प्राईडला पुढचे पण फुल होते. एक्झॅक्टली, पुढचे पण फुल होते एकदम. आणि इट वॉज बट ऑब्व्हियस की एकदम पुढे जाऊन कोणी बसणार नाही, कारण त्याला असं बघता येणार नाही. मागची म्हणजे मी जेव्हा एंटर केलं काल, तर मी पहिल्या रांगेत बसले होते. फुल भरलेले. आमच्या मागे सुद्धा सगळे भरलेले रे. एखादं सीट असेल जे नाही भरलंय, पण मागे अख्खं फुल. इट्स रिअली नाईस आणि मला ते खूप मस्त वाटतंय. सो दॅट्स द एंड ऑफ द पॉडकास्ट. अनुष्का, खूप मजा आली. खूप 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 शुभेच्छा तुला अल्ल्याड पल्ल्याडसाठी. आणि असेच तुझे सगळे मूवीज राहतात. आय वुड से की हाऊसफुल जाऊ दे. आणि तसं कारण की तू आमच्या शोवर येत जा. हो नक्कीच. आता आपण पुढच्या वेळेला वेगळे सेगमेंट्स करूयात. खूप करूया. चालेल ना. आता पुण्यातच आहे, सो वी कॅन प्लॅन. चालेल, डन. येस, मजा आली. थँक्यू. अरे ऑलवेज. तर मित्रांनो, या होत्या अनुष्का पिंपोटकर, मराठी टेलिव्हिजन आणि फिल्मची एक प्रसिद्ध ॲक्ट्रेस. ऑनेस्टली मित्रांनो, मला हा पॉडकास्ट खूप आवडला, कारण की आम्ही एक होस्ट आणि गेस्टच्या नात्याने तर नाही, पण 2 मित्र म्हणून आम्ही फार गप्पा मारल्या आहेत, फार काही बोललोसुद्धा आहोत, कॉमन गोष्टी पण आम्ही शेअर केल्या आहेत. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा, कारण की आम्ही असेच खूप भारीतले मराठी पॉडकास्ट आमच्या मराठी ऑडियन्ससाठी आणि आमच्या बाकीच्या ऑडियन्ससाठी पण आणत राहू. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूयात याच जागी, याच ठिकाणी. नमस्कार.